मंदिराच्या छताखाली इंद्रधनुष्याची कमान असलेली सप्तस्वरांची मांदियाळी, जात नाही पात नाही सगळी धरतीची लेकर, भेदभाव नसे कुणाला सगळी मायेची पाखर, सगळी मायेची पाखर. सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम,
म्हणाले की आहे ना तुला लग्न करायच लागल करायच लागल. माझ्या बाबांना मी नाही म्हटलं तर माझ्या बाबांनी मला खूप मारलं खूप मारलं. माझे बाबा म्हणाले की आहे ना मुलीच्या जातीला काय सून आणि मुलंच असतं फक्त. तुला खरं सांगू का आता मला आहे ना खरंच लग्न नव्हतं करायचं पण माझ्या बाबांनी ऐकलंच नाही. उन्हाळ्या पावसाळ्यासारखं लक्ष्मीचं शाळेत जाणं येणं असतं. तिच्याबरोबरच्या मैत्रिणी मात्र 10वीत शिक्षण घेत असतात आणि इकडे मात्र लक्ष्मीच्या लग्नाची बोलणी सुरू असते आणि एकदा ते लक्ष्मीचे लग्न ठरते. डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं जणू काही हृदयावरचा ताण गेल्यासारखं लक्ष्मीच्या बाबांना वाटत असतं. लक्ष्मीचे बाबा मोठ्या खुशीत असतात आणि या उत्साहाच्या भरती लग्न सोहळ्यासाठी ते सज्ज होतात. लक्ष्मीचे वाजत गाजत लग्न होऊन तिची विदाई केली जाते. असेच वर्षामागून वर्ष जात असतात आणि 7 ते 8 वर्षानंतर माधुरी ही हॉस्टेलहून लक्ष्मीच्या घरी येते. लक्ष्मीच्या आईबाबांना भेटावं, लक्ष्मीची खुशाली विचारावी असे स्वप्न उरी बाळगत ती थेट लक्ष्मीच्या घरी जाते. पण घडते ते मात्र वेगळेच. जेवण पण करत नव्हतं काही नाही. वरती डोंगरावर बाबा आहे ना त्याच्याकडून दया पण आणली तरी पण काहीच नाही. शेवटी एक दिवस ताई बाई अक्का दवाखाने होते ना जग गेला चंद्रावर पण तुम्ही अजून जागच्या जागीच आहे. अज्ञानाबाई हातचा माणूस गेला. निशा ही कोण तुझी? माझी भागी. भागी का?
जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. आमचे गाव, गावातली जिल्हा परिषद शाळा लावते आमच्या मनाला लळा. येस कम इन. काय येणं केलं आज इकडं? तिला शाळेत टाकायचं. तिला शाळेत टाकायचंय. काय दाखला बिकला आहे का नाही? नाही. मग कसं काय जन्मतारीख घ्यायची आम्ही? हिचा बाप तर गेला म्हणून त्यांनी काही लिहिलं नाही, काही नाही, काही नोंदवलं नाही, काही नाही. मला लिहिता पण येत नाही, वाचता पण येत नाही. मग आमच्या मनाने लिहू का जन्मतारीख? सरांना सांगू? घ्या सर फॉर्म भरू. विचार. मग आमच्या शाळेमध्ये कपडे पण मिळतात, मुलांना फुकट जेवण मिळतं, पुस्तकं मिळतात. पुन्हा जर वर्षभर ती शाळेत नीट बसते ना तर सुवर्ण महोत्सवीचे पण पैसे मिळतात 1000 रुपये. म्हणून तिला नियमित रोज शाळेत पाठवायचं. काही लागलं लुगलं ते पण आम्ही देत जाऊ. रोज तिला रेग्युलर शाळेत पाठवायचं आणि बसवायचं. एवढी मात्र काळजी घे. मुलगी म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नको. भाग्यश्री, तू इथे बस ग. प्राध्यापक मॅडम काय म्हटल्या? सगळं मोफत भेटतं, फुकट भेटतं. आता तुझ्या पोरीला तू रोज शाळेत पाठवत जा. आणि काही काही मुली काय होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. असं तुझ्या पोरीला तू कर. तू तुझ्या पदराला आता गाठ मार. थांब, तू मीच बांधून देते. जोपर्यंत तुझी भाग्यश्री शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत ही गाठ तू सोडायची नाही. आणखी तू मुलशी भाग्यश्री म्हणजे पेन घेऊ. जोपर्यंत तुझी भाग्यश्री मोठी होत, शिकून सवरून मोठी होत नाही, ही गाठ तुझी तोपर्यंत तू ही गाठ सोडायचीच नाही. ही गाठ तुझी भाग्यश्री सोडेल. चल मी येते. बरं बाई, ऐकते तुझं. चल मी अजून म्हणून फोन करून जात जाईल. चल बाय. भाग्यश्रीला शाळेत दाखल करून लक्ष्मी परतीच्या प्रवासाला लागते. लक्ष्मी आणि भाग्यश्रीची फोनवर अधूनमधून माधुरी चौकशी करत असते. भाग्यश्रीचे शिक्षण सुरू असते. भाग्यश्री शाळेत एक हुशार आणि गुणी मुलगी म्हणून ओळखली जाते. भाग्यश्री ही सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी बनलेली असते. भाग्यश्री प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असते. माधुरी आणि लक्ष्मीचे फक्त फोनवर बोलणे व्हायचे. अधूनमधून भाग्यश्री ही माधुरीशी बोलायची. माधुरी भाग्यश्रीला शिक्षणाचे महत्त्व वारंवार पटवून देत असे. भाग्यश्रीला काही मदत असल्यास ती तात्काळ उपलब्ध करून देत असत. भाग्यश्रीला काही समस्या असेल तर त्यावर उपाययोजनाही माधुरी सांगायची. भाग्यश्रीने खूप शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी मोठं व्हावं हे एक स्वप्न माधुरीने उरात बाळगले होते.
मावशी आली का? हो बरी ना तू? हो पाय पडते. राहू दे ग, पडू दे ग, पडू दे. बघितलं लक्ष्मी, तुझ्या भाग्यश्रीनी तिचं भाग्य उजळवलं, पण तिच्या सोबत तुझं पण भाग्य उजळवलं. तुझ्या भाग्यश्रीनी तिचं नाव खरं करून दाखवलं. हो ग बाई, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. हे माझ्यामुळे नाही झालं, हे सगळं शिक्षणामुळे झालं. हो. भाग्यश्री, मावशीला बसायचं पाहिजे. बस ग. जा ग भाग्यश्री, मावशीला पाणी आण. भाग्यश्री बाळा, मावशीला चहा ठेव बरं. लक्ष्मी, तुझी बदलची गाठ अजून नाही सोडली? तूही मांडली ना, तूच सोड मग. ही गाठ तू नाही ग, तुझी भाग्यश्री सोडलं बघ भाग्यश्री. पण लक्ष्मी, ह्या गाठीतला पेन कुठं गेला? अगं पेन कुठे गाठीतला? थांब ने. तिच्याकडे कशाला देते पेन? तू बघ. लक्ष्मी, तुला लिहिता येतं? हो. कोणी शिकवलं? मला माझ्या भाग्यश्रीने मला शिकवलं. बघितलं ना, तुझी भाग्यश्री शिकली तर शिकली, पण तिने तुला पण शिकवलं. हो ग बाई हो, आता मी साऱ्या गावाला ओरडून सांगल, मुलगा मुलगी काही नसतं, मुलींना शिकवा, मुलींना शिकवा, मुलींना शिकवा. तुला पण लक्ष्मी, ज्या भावामुळे तुझं शिक्षण अर्ध राहिलं, तो भाऊ करतो काय? अगं माधुरी, तो भाऊ खूप शिकला आणि त्या शिक्षणाचा वापर त्याने शेतीत केला आणि त्याने खूप मोठी शेती केली. तुला एक गोष्ट सांगू, मी तुझ्या भाग्यश्रीसाठी एक स्थळ आणलं. लाजली ग लाजली, पोरगी लाजली. काय ग माधुरी, कुठलं स्थळ आहे? पोरगा काय करतो? माझी परिस्थिती सगळी सांगितली का तुम्ही? हो बाई, मी तुझी सगळी परिस्थिती सांगितली आणि तुझी भाग्यश्री खरंच भाग्यवान आहे बरं का. तिला शिकलेलं खानदान मिळालं आणि ते मी त्यांना म्हटली, तुला एकुलती एकच मुलगी, ते काय म्हटले माहिती का? आम्ही मुलीसोबत आम्ही मुलीच्या आईला पण समानाने हुंडा बिंडा काय नको आहे त्यांना. मी जावयाच्या घरी मला नाही परवडणार ते. अगं काही नाही होत ग. कसं बाई, आमच्याकडे जावयाच्या घरी जाऊन कोणी नाही राहत. अगं लक्ष्मी, शिक्षणामुळे माणसाचे विचार बदलतात. या ओ ताई या, बसा. तुमचं आता मी गोड तोंड करते. भाग्यश्री, साखर आण बरं. माझ्या भाग्यश्रीचं लग्न जमलं. खूप सुंदर स्थळ मिळालं. शिकलेला नवरा मिळाला माझ्या भाग्यश्रीला. अरे वा, छान झालं ग. हो. भाग्यश्री, साखर दे बरं. बघ लक्ष्मी, किती छान झालं बघ. हे सगळं कशामुळे झालं बरं? शिक्षणामुळे झालं. आता पटलं की नाही तुला महत्व? हो. तू तर म्हणत होती की काय नवऱ्याच्या घरी जाणार, परक्याचं घर. आता बघ तुझ्याबरोबर तुझं सुद्धा भाग्य उजळलं, बरोबर की नाही? हो की नाही? आता खरंच लक्ष्मी, खरंच आता सावित्रीची लेक शोभते. आणि आता बघ, आता अभिमानाने आपण म्हणू शकतो की आपण सगळ्या काय आहोत, सावित्रीच्या लेकी, बरोबर ना? हो, हो की नाही? अगं रोहिणी, तुला कळलं का ग? ही लक्ष्मी आहे ना, तिच्या पोरीचं लग्न ठरलं. भारी जवान मिळाला ग, शिकलेला आहे आणि अशी माहितीये तिला तिच्या बरोबर घेऊन जाणार आहे. हुंडा नाही, काय नाही, काही नाही बाई. खरंच बरं? हो ना बाई, मुलींचं शिक्षण प्रगतीचं लक्ष बाई. खरंच पोरींना प्रत्येकाने शिकवायला पाहिजे बाई.
खरंच शिकवायला पाहिजे. खरंच शिकवायला पाहिजे. ज्यांच्यामुळे समतेचा सुगंध दरवळे, ज्यांच्यामुळे समतेचा सुगंध दरवळे. धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले, धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले. धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले, धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले. पुणे शहरामध्ये पहिली शाळा ती काढली, शाळा ती काढली, शाळा ती काढली. चातुर्वर्ण विषमता मातीत काढली, मातीत काढली, मातीत काढली. अज्ञानाला ज्ञानाची शिदोरी ती वाढली, शिदोरी ती वाढली, शिदोरी ती वाढली. जातीवाद्यांची धिंड ती काढली, झिंड ती काढली, झिंड ती काढली. अस्पृश्यांना अस्पृश्यांना हौद स्वतः केले हो खुले, अस्पृश्यांना हौद स्वतः केले हो खुले. धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले, धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले.